कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा रंकाळा तलाव सध्या पूर्ण क्षमतेनं भरलाय। कोल्हापूरची एक वेगळी ओळख असणारा रंकाळा तलाव पाहण्यासाठी कोल्हापूरकर आणि बाहेरचे पर्यटक गर्दी करतायत। समुद्राच्या लाटांप्रमाणे दगडी भिंतीवर आदळणारं पाणी, त्यावर अधूनमधून पडणारी आणि चकाकणारी सूर्यकिरणं, पाण्यात बुडालेला संध्यामठ, त्याला लागून असलेलं आणि पूर्ण पाण्यानं वेढलेलं एकमेव झाड, हे सगळं आता मनमोहक वाटतंय। तुडुंब भरलेला रंकाळा डोळ्यात साठवण्यासाठी गर्दी करणाऱ्या पर्यटकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी कमी झालेल्या रंकाळ्याचं वेगळं रूप सुद्धा पर्यटकांना आकर्षित करतंय। पाणी कमी झाल्यानं खुल्या होणाऱ्या संध्यामठचं अंतरंग पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। रंकाळा मग तो उन्हाळ्यातला असो वा पावसाळ्यातला, पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या रंकाळ्याच्या इतिहासाबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असतं। 8व्या-9व्या शतकात अंबाबाई मंदिर आणि तत्कालीन इमारतीच्या बांधकामांसाठी लागणारे दगड काढण्यासाठीच्या खाणी पुढं भूकंपाच्या हादऱ्यांनी एकरूप झाल्या आणि त्यातून रंकाळा तलाव तयार झाला असं सांगितलं जातं। या तलावाचं महत्त्व जाणून त्याला सुरुवातीला मातीचा बंधारा घालण्यात आला होता। 1877 मध्ये चौथे शिवाजी यांच्या काळात इंग्रज अभियंता वॉर्टर ड्युकेट यांनी तलावाभोवती सध्या अस्तित्वात असलेली तटबंदी केली। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या तलावाच्या सौंदर्यात भर घातली। केवळ तलाव म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा वारसा म्हणून हा तलाव जपणं ही प्रत्येक कोल्हापूरकराची जबाबदारी आहे। पावसाळ्यात शिगोशिग भरलेला, कोल्हापूरची शान असलेला हा रंकाळा तलाव आपल्या नयनरम्य रूपानं आता पर्यटकांना खुणावतोय। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे।